नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं धम्मं संघं नमस्सामि। सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बाबासाहेबांची जयंती आणि बुद्ध जयंती हा जो 28 दिवसांचा कालखंड आहे, या कालखंडामध्ये आपण दररोज सकाळी 6:30 ते साधारण 7:15 पर्यंत जागृतीची कार्यशाळा याच्या अंतर्गत आपण काही प्रॅक्टिकल गोष्टी करणार आहोत. आपण जो विषय घेतलेला आहे बाबासाहेबांची जयंती आणि बुद्ध जयंती या दरम्यानचा आणि जागृतीची कार्यशाळा, या विषयाचं स्वरूप थोडस मी आपल्याला सुरुवातीला सांगतो. बुद्ध आणि बाबासाहेब, बाबासाहेब आणि बुद्ध या दोन जॉईन बुद्ध आणि बाबासाहेब, बाबासाहेब आणि बुद्ध या ज्या दोन काय म्हणतात वैश्विक शक्तींमधल्या या दोन शक्ती आहेत आणि या जागृत शक्ती आहेत. जसं बाबासाहेबांनी 25 डिसेंबरला 56 देवरोडला जी बुद्ध मूर्ती बसवली होती, त्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करायच्या वेळेला बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की ही एक जागृत शक्ती आहे. बुद्धाबद्दल ते बोलतात, ही एक जागृत शक्ती आहे. स्वतः बाबासाहेब हे देखील एक जागृत शक्ती होते. हे आपण आता बऱ्याच वेळा बऱ्याच विषयांच्या निमित्तानं आपण हे पाहिलेलं आहे. आणि ह्या दोन जागृत शक्तींमध्ये एक नैसर्गिक संबंध आहे. नैसर्गिक संबंध म्हणजे बाबासाहेबांना बुद्ध हे नैसर्गिकपणेच आवडायचे. नैसर्गिकपणे, जसं ते म्हणायचे माझ्या जीवनाचं तत्वज्ञान, म्हणजे राज्यघटनेविषयी बोलताना ते म्हटले, माझ्या जीवनाचं तत्वज्ञान हे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या तत्वांवर आधारलेलं आहे. माझं जीवन तत्वच ते आहे. म्हणजे माझी जीवनशैली त्याच्यावर आधारलेली आहे आणि ही तत्व मी बुद्धांकडून घेतलेली आहेत असं ते म्हणाले. त्यांचा आणि बुद्धांचा एक नैसर्गिक संबंध होता. अशा दोन शक्तींचं आपण जणू काही आपण त्यांना जोडण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या जागृत शक्ती असल्यामुळे आपण
जागृतीच्या कार्यशाळेअंतर्गत आपण जागृतीच्या सहाय्यानं त्या दोन शक्ती जोडण्याचा आपापल्या व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करणार आहोत. आपण प्रयत्न सामूहिक करतोय, सर्वजण मिळून करतोय, परंतु हे व्यक्तिगत काम पण आहे. कारण प्रत्येकाला स्वतंत्रपणे स्वतःच्या जीवनामध्ये ती जागृतीची शक्ती काय आहे, अवेकनिंग, ज्याला पालीमध्ये सती म्हटलेला आहे आणि हा बुद्धांचा मुख्य विषय आहे. तरी सती जागृती काय आहे हे ज्याला त्यालाच व्यक्तिगत पातळीवर अनुभव घेणं शक्य आहे. ज्याला व्यक्तिगत पातळीवर जागृतीचा सतीचा, आत्मभानाचा, देहभानाचा, या जैविक अस्तित्वाचा ज्याला ज्याला बोध होत नाही, ज्याला हे भान नाही, देहभान नाही, अस्तित्वाचं भान नाही, जगण्याचं भान नाही, त्याला बुद्ध बाबासाहेब समजणं अशक्य आहे. कार्य समजेल, पण कार्यामागची जी प्रेरणा आहे, शक्ती जी आहे, ती कोणती होती हे ओळखणं फार गरजेचं आहे. त्या शक्तीचा, त्या जागृतीचा आपल्याला देखील आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये फार मोठा लाभ होतो आणि आपण जितकी जास्तीत जास्त त्याची एक साधना म्हणूया, प्रॅक्टिस म्हणूया, जितकी आपण व्यक्तिगत पातळीवर जागृतीची जास्तीत जास्त साधना करतो, तितकं तितकं आपल्याला बुद्धांचं आणि बाबासाहेबांचं महत्व समजायला सुरुवात होते. मला माझ्या जगण्याचंच भान नाही, तर मला बाबासाहेब समजणं कठीण आहे. मला त्यांच्याविषयीचं ज्ञान असू शकतं, त्यांचं मी वाचन करू शकतो, त्यांच्याविषयी मी बरंच ऐकलेलं असेल, बुद्धांविषयी मी बरंच ऐकलेलं असेल, हॅलो बोला, का हे सुरू झालं ना सत्र, लिंक त्याच्यावर पाठवलेली आहे ग्रुपवर. व्यक्तिगत पातळीवर आपण जोपर्यंत जागृतीचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत बुद्ध आणि बाबासाहेब समजणे हे आपल्याला अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणून आपल्याकडे त्यांच्याविषयीचं ज्ञान असू शकतं, परंतु त्यांच्या जगण्यामागची, बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या जगण्यामागची जी काही शक्ती आहे, जागृतीची शक्ती आहे, ती शक्ती आपण स्वतः अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला ती कळत नाही. फक्त ज्ञान महत्वाचं नाही, ती शक्ती समजली पाहिजे, ती शक्ती अनुभवाला आली पाहिजे. त्याला आपण सती, आणि त्या प्रॅक्टिसला आपण सती साधना म्हणतो, आणि ते आपण अनेक दिवसांपासून करत आहोत. आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला त्याच्यावर एक वेगळा विचार करण्याची पण गरज आहे. आणि फार आवश्यक गोष्ट आहे असं मला वाटतं. आज मला एका मोठ्या कॉलेजनं मला आज एक निमंत्रण दिलं होतं की आज जयंती आहे आणि बाबासाहेबांच्या जीवनावर आमच्याकडे 15 मिनिटासाठी येऊन बोला. परंतु विषय जो आहे तो काय दिला, त्यांना तो विषय वरून सुचवला गेला होता खात्याकडून. काय विषय दिला? बाबासाहेबांचं शेतकऱ्यांसाठी कार्य. म्हटलं बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं असा हास्यास्पद विषय घेणं
आणि त्याचा विचार करणं, बोलणं मला प्रशस्त वाटत नाही, म्हणून मी तो कार्यक्रम ते बोलणं नाकारलं. मी गेलो नाही, जाणार नाही. सांगण्याचा मुद्दा असा आहे, याच्यामध्ये त्यांची अवहेलना करणं वगैरे असा उद्देश नाही, परंतु बाबासाहेबांचं एवढं मोठं विशाल कार्य, एवढं मोठं राष्ट्रीय कार्य, ज्याला राष्ट्रीय शब्द फार आवडतो लोकांना, बाबासाहेब भारतीय होते, राष्ट्रीय होते, परंतु बाबासाहेबांचं कार्य हे मानवीय होतं. बाबासाहेबांचं कार्य हे वैश्विक होतं, जागतिक होतं, कारण ते मनुष्य केंद्रित होतं. म्हणून त्यांच्या कार्याला तुम्ही कुठेतरी शेतीशी बांधून टाकाल जयंतीच्या दिवशी आणि त्याच्यावर तुम्ही भाष्य करायला सांगाल, तर हा हास्यास्पद विषय आहे. सांगायचा मुद्दा हा आहे, बाबासाहेबांच्या कार्याची व्यापकता जर लक्षात घ्यायची असेल तर बाबासाहेब नावाची शक्ती जी आहे ती लक्षात घ्यावी लागते, आणि ती लक्षात येणं सोपी गोष्ट नाही. बुद्ध तर आणखीन पुढची गोष्ट आहे. आजच्या आपल्या या पहिल्या दिवसाच्या निमित्तानं, आपण 28 दिवस बसणार आहोत दररोज 6:30 ते 7:15 पर्यंत. आजच्या या पहिल्या दिवसाच्या निमित्तानं आपण बाबासाहेबांना जागृतीपूर्वक अभिवादन तर करूयाच, परंतु त्यांच्या कार्यामागची, त्यांच्या जगण्यामागची, त्यांच्या तत्वज्ञानामागची, जसं आपण मगाशी म्हटलं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, ही 4 तत्व काय आहेत, जे राज्यघटनेचा पण आधारस्तंभ आहेत. त्या 4 पिलरवरच राज्यघटना आणि भारताची व्यवस्था, समाज व्यवस्था आणि कायदा या 4 तत्वांवरच आधारलेला आहे. आणि ही तत्व बाबासाहेबांची जगण्याची तत्व म्हणतात. ते म्हणतात ही माझी आजीविका आहे, म्हणजे जीवनशैली आहे. तर हे कोणी सामान्य व्यक्तीचे विचार नाही. तर हे सगळं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या जीवनाचं आधी भान आलं पाहिजे, आपलं जगणं म्हणजे काय आहे, आपण कोण आहोत, काय आहोत, आपले विचार काय, आपला आवाका काय, आपले विचार काय, आपल्याला आपल्या आपल्या भावना कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये व्यस्त आहेत, आपला इमोशन कोणकोणत्या गोष्टींमध्ये व्यस्त आहेत, आपण जीवनामध्ये जगण्यामध्ये कोणकोणत्या आवश्यक अनावश्यक गोष्टींना महत्व देतो, या सगळ्या गोष्टींचं भान आपल्या पातळीवर आपल्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला बाबासाहेबांचं कार्य लक्षात येऊ शकत नाही. बुद्धांचं आणखीन दूरच आहे, ते आपण या 28 दिवसामध्ये पाहणारच आहोत आणि स्वानुभवानं पाहणार आहोत. अनुभव घेऊन आपण पुढे पुढे जाणार आहोत. आजच्या दिवशी बाबासाहेबांचं स्मरण करणं, बाबासाहेबांच्या कार्याचं अवलोकन करणं ही मुख्य जबाबदारी आहे आजची. बाबासाहेबांच्या कार्याचं आपल्याला आपण जेव्हा अवलोकन करतो तेव्हा ते किती कठीण गोष्ट आहे हे सुद्धा आपल्याला हळूहळू लक्षात येतं. बाबासाहेबांचं जर आपण नुसतं जीवनपट जरी पाहिला तर जीवनपट पाहिल्यानंतर आपल्याला त्यांच्या विचारांची, कार्याची झेप किती मोठी आहे. 65 वर्षांच्या उण्यापर्या जीवन कालखंडामध्ये 500 वर्ष एखादा माणूस जे काम करू शकत नाही एखादा विद्वान, ते त्यांनी 65 वर्षात करून दाखवलेलं आहे.
आणि त्याचा आवाका इतका मोठा आहे. सुरुवात त्यांनी अस्पृश्यता निवारणापासून केली आणि त्याचा शेवट वैश्विक पातळीवर झाला. अस्पृश्यता निवारणापासून सुरुवात केली कारण त्या समाजात, ज्या समाजात ते जन्मले आणि त्या समाजाचा उद्धार करणं हे आपलं कर्तव्य आहे याचं भान त्यांना होतं, याची जागृती त्यांना होती. त्यामुळे ते नैसर्गिकपणे त्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यामध्ये उतरलेले आहेत. त्यांना कोणी असं ढकललं नाही किंवा सांगितलं नाही किंवा पढवलं नाही किंवा हे कर म्हणून त्यांना कोणी सांगायची गरज पडली नाही. स्वयंप्रेरणेनं उत्स्फूर्तपणे त्यांनी ते काम अगदी विद्यार्थी दशेतच जणू काही हातात घेतलेलं आहे. समाजामध्ये ते जवळपास वयाच्या 29व्या वर्षी वगैरे 29-30व्या वर्षी आले सामाजिक कार्यामध्ये. पण त्याच्या आधी त्यांनी व्यक्तिगत पातळीवरती एक त्यांची जणू काही स्वतःला दिलेली एक कमिटमेंट होती. स्वतःचा तो एक संकल्प होता का मी या कार्यासाठी माझं जीवन अर्पण करीन. त्याला त्यांनी बहिष्कृतांचं कार्य किंवा अस्पृश्यता निवारणाचं कार्य किंवा माझ्या समाजाचा उद्धार, ज्या दलित गात्र समाजाचा आपण घटक आहोत जसं त्यांना भान होतं, तर मी तर याच्यातून बाहेर पडेलच परंतु संपूर्ण समाजाला याच्यातून मी बाहेर काढील असा संकल्प आणि कृती त्यांनी विद्यार्थी दशेतच करायला सुरुवात केली. म्हणून परदेशामध्ये अभ्यास करताना सुद्धा त्यांना म्हणजे त्यांचा क्रमिक अभ्यास पूर्ण करता करता त्यांनी या विषयीच्या अनेक ग्रंथांचा आणि तत्वज्ञानांचा त्यांनी अभ्यास केलेला होता. करत राहायचं ते सारखं. आणि हे त्यांना कसं काय म्हणजे कसं काय सुचलं, हा एक फार मोठा प्रश्न आपल्यासारख्याला पडला पाहिजे. कसं काय त्यांना वाटलं हे सगळं करावं. आज आपल्याला सगळ्या सुविधा असून आपण करत नाही आणि सुचतही नाही आपल्याला काही. काय करायचं ते सुचत नाही. आपण थोडं इकडे पळतो, थोडं तिकडे पळतो, थोडं हे करतो, थोडं ते करतो. आणि कधी कधी तर नाव बाबासाहेबांचं घेतो काम आपलं करतो, नाव बुद्धाचं घेतो काम आपलं करतो. असं पण चाललेलं असतं. आपल्याला जे आवश्यक आहे, जे आपल्या हिताचं आहे, जनतेच्या हिताचं आहे, हे कार्य करणं आपल्याला का सुचत नाही. थोडस काय नाही, 1%, अर्धा टक्का, 1/1000 हजारातला एक भाग आपल्याला का सुचत नाही. कारण आपण बाबासाहेबांसारखे भानावर नाहीत, जागृत नाहीत. बुद्ध ही लांबची गोष्ट आहे. म्हणून आपण जे म्हणतो की आपल्याला सती साधना, जागृतीची साधना हाच सेंट्रल पॉइंट आहे. हे ज्याला करता येईल, ज्याला स्वतःच्या जीवनामध्ये जागृतीचा अनुभव घेता येईल, जसा बुद्धांना सम्यक संबुद्धत्व म्हणजे संपूर्ण जागृतीचा अनुभव आला 40 दिवसात बुद्धगयेमध्ये. ध्यान बिन सगळं सोडून दिलं होतं त्या. ध्यान वगैरे सिद्धार्थ गौतमांनी करून पाहिलेल्या एक प्रयोग होते. ध्यान आणि आत्मक्लेशाच्या तपश्चर्या. शेवटी त्यांना जे सापडलं बुद्धगयेमध्ये तो जागृतीचाच मुद्दा होता. तर तो आपल्या दृष्टीने एक मार्गदर्शक तत्व आहे आपल्यासाठी. बाबासाहेबांच्या ते लक्षात आलं होतं. बीसी कांबळेंना लिहिलेल्या एका पत्राचा मी थोडं शेअर करणार आहे. बीसी कांबळेंनी एक आर्टिकल लिहिला होता. बीसी कांबळेंचा पत्र नाही, बीसी कांबळेंनी बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं एक लेख लिहिला होता. त्या लेखामध्ये त्यांनी त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. आणि बाबासाहेबांची आणि त्यांची जी चर्चा झाली एका विशिष्ट विषयाच्या संदर्भात, ती चर्चा त्या चर्चेच्या आधारे त्यांनी
एक अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. मला तो आज आठवला म्हणून मी ऐन वेळेला ते थोडस शोधतोय. मी अनिल गायकवाड किंवा आणखीन काही लोकांना, सोरटे किंवा भूषण या लोकांना मी ते पाठवलेलं आहे. त्याच्यात एक गोष्ट ते सांगतात, मी तो नंतर तो लेख मी शेअर करतो सगळ्यांना. पण त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा ते सांगतात बीसी कांबळेंना, की 1000अंश जागृती जरी आपल्यामध्ये निर्माण झाली तरी आपण खूप मोठं काम करू शकतो, असा शब्द प्रयोग केला जातो. हे बीसी कांबळेंचे शब्द आहेत. बीसी कांबळे बाबासाहेबांचे जवळचे कार्यकर्ते होते, आपल्याला माहिती आहे. 1000अंश जरी आपल्याला, हजारातला एक हिस्सा जरी जागृती आपला, असा शब्द केला, असे शब्द प्रयोग वापरता, असा शब्द प्रयोग केला आपण. म्हणून तो जागृती शब्द मला इतका तो त्यातला भावला त्या लेखातला, की मी ते काही लोकांना ते शेअर केलेला आहे तो आर्टिकल, लेख. तर त्याच्यात जे बाबासाहेबांनी म्हटलं, 1000अंश जरी आपल्याला जागृती आपल्यामध्ये निर्माण करता आली तर आपण फार मोठं काम करू शकतो. निवळ शिक्षण पुरेसं नाही, हाही मुद्दा त्यांनी लक्षात आणून दिलेला आहे. कारण ते बाबासाहेबांचे जे एक कमी शिकलेले मोठे कार्यकर्ते होते, मडके बुवा जाधव. त्या मडके बुवांबाबत काहीतरी, मडके बुवांना का ते विशिष्ट पद दिलं, ही गोष्ट जेव्हा बीसी कांबळेंनी बाबासाहेबांना सांगितली, तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना हे उत्तर दिलेलं आहे, नुसतं शिक्षण पुरेसं नाही. मडके बुवांसारखी 1000अंश त्यांना मी का ते पद दिलेलं, ते का त्यांच्यावरती जबाबदारी टाकली, त्यात काही त्याच्यात तो गुण आहे, तो सद्गुण आहे. आणि त्याला धरून बाबासाहेब बीसी कांबळेंना म्हणतात की 1000अंश, 1000तला एक हिस्सा जरी आपल्यामध्ये जागृती निर्माण झाली तरी आपण खूप मोठं काम करू शकतो. इथे पण आपल्याला बुद्धांच्या जागृतीचा मुद्दा आपोआपच अधोरेखित होतो. आणि मला असं वाटतं, आपण जे काम करतोय हे आपण योग्य दिशेने चाललेलो आहोत, याच्याबद्दल मला खात्री आहे. आणि जे लोक आता थोडा थोडा अनुभव घेतात त्याचा, त्यांना पण ही खात्री पटल्याशिवाय राहणार नाही. तर बाबासाहेबांमध्ये ती जागृतीची शक्ती होती म्हणून हे सगळं काम करू शकलं 65 वर्षाच्या कालखंडामध्ये. आपण थोडस जीवनपट पाहूया, आपण थोडक्यात पाहूया. जो तो प्रसिद्ध आहे, म्हणजे अनेक पुस्तकांमध्ये आलेला आहे, बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये आलेला आहे, बऱ्याच लोकांनी त्याच्याविषयी सांगितलं होतं. पण त्याच्यातले ओझरते मुद्दे जरी आपण पाहिले तरी आपल्याला लक्षात येतं की किती कठीण परिस्थितीतून त्यांनी अभ्यास केलेला आहे, काम केलेलं आहे. कठीण परिस्थितीत त्यांनी योग्य मार्ग निवडलेला आहे. तिथं अजून मोठी गोष्ट आहे, कठीण परिस्थितीतून योग्य मार्ग निवडला. आपल्याला अनुकूल परिस्थिती असताना सुद्धा योग्य मार्ग सापडत नाही, आपल्याला तर तेवढा त्रास पण नाही तरी आपल्याला योग्य मार्ग सापडत नाही. बाबासाहेबांना कठीण परिस्थितीतून योग्य मार्ग सापडतो, ही फार मोठी गोष्ट आहे. 94 त्या दापोली मधून, रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली पासून त्यांच्या शिक्षणाची सुरुवात होते. वडील पीडब्ल्यूडी मध्ये स्टोअर किपरचं काम करतात आणि ते गोरेगावला होते, सातारा जिल्ह्यातल्या गोरेगावकडे. आणि नंतर मग ते गोरेगावला काम करत असताना त्यांचं कुटुंब इकडे साताऱ्याकडे त्यांनी हलवलेलं आहे. आणि तिथल्या त्या शाळेमध्ये आजही आता तिथले शाळेतले लोक असं अभिमानानं सांगतात का या ठिकाणी बाबासाहेब बसले, या त्यांची सुरुवात इथून झाली, त्यांच्या हायस्कूलची सुरुवात, शाळेची सुरुवात. तर तिथं
एक त्यांची एक पोस्ट मी याच्यामध्ये वाचली. त्या पोस्ट मध्ये त्यांनी ते फोटो वगैरे टाकले त्या शाळेचे. एक त्या पोस्टला मी एक रिप्लाय करताना एक प्रश्न विचारला तिथे कॉमेंट मध्ये, की या शाळेत बाबासाहेब शिकले, ते वर्गाच्या आत बसायचे की बाहेर बसायचे, तिथे कुठे बसायचे ते, ही पण गोष्ट अधोरेखित करा, ही पण गोष्ट सांगा. बाबासाहेबांना वर्गात बसू देत नव्हते. अशा कठीण परिस्थितीत शिक्षणाला महत्व त्यांनी द्यावं, शिक्षण घ्यावं आणि इतकं शिक्षण घ्यावं किंवा त्याचं मोजमाप करणं हे कठीण आहे. त्यांच्या डिग्र्या सुद्धा वाचून आपल्याला लक्षात येते का त्यांच्या शिक्षणाचं मोजमाप करणं सुद्धा कठीण आहे. कारण फॉर्मल एज्युकेशन किंवा अकॅडमिक एज्युकेशन म्हणजे क्रमिक शिक्षण किंवा औपचारिक शिक्षणाच्या पलीकडचं त्यांचं शिक्षण जे अनौपचारिक शिक्षण होतं, जे कुठल्या विद्यापीठातलं नाही, ते शिक्षण त्यांच्या क्रमिक शिक्षणापेक्षा औपचारिक शिक्षणापेक्षा अनेक पटीने मोठं होतं. आणि ते एवढं शिक्षण असताना देखील बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे होते म्हणतात. त्याचं मोजमाप आपण कसं करू शकतो? जे एवढ्या मोठ्या माणसाच्या, महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं आपण विचार करतो, तर आपले विचार तोकडे पडतात. काय विचार करा आणि किती विचार करा, काय सांगावं त्यात? त्यांच्या कार्याचं जर आपण हे पाहिलं तर शैक्षणिक पातळीवरच काम, म्हणजे सामाजिक पातळीवर त्यांनी शैक्षणिक पातळीवरचं काम, त्यानंतर सामाजिक कार्याचे वेगवेगळे अंग, राजकीय पातळीवरचं काम, संस्थात्मक काम, शिक्षण संस्था निर्माण करणे, शिक्षणाला उत्तेजन तर नुसतं दिलेच, परंतु शिक्षण संस्था निर्माण केल्या, राजकारणाला तर उत्तेजन तर दिलंच, परंतु राजकीय संस्था निर्माण केल्या, धम्माला तर उत्तेजन दिलं, पण धार्मिक संस्था त्यांना त्यांच्या हयातीत जरी निर्माण करता आली नाही, तरी त्यांनी त्या कार्याला गती दिलेली आहे. शासनामध्ये काम करत असताना त्यांनी अनेक गोष्टींना न्याय दिलेला आहे. व्हाईसरायच्या याच्यामध्ये मजूर मंत्री असताना त्यांनी शेतमजूर आणि कामगार या फार मोठ्या वर्गाला त्यांनी एक आत्मविश्वासाची शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण करून दिलेली आहे. शिक्षणामध्ये अनेक लोकांना त्यांनी पुढे पाठवलेलं आहे, अगदी परदेशात शिकायला पाठवलं. राजकीय याच्यामध्ये ज्यांना धड बोलण्याची आणि उभं राहून 2 शब्द बोलण्याची यांच्यामध्ये शक्ती नव्हती, ताकद नव्हती, त्यांच्यातलं नेतृत्व त्यांनी जागं केलं. आणि बुद्ध धम्म देऊन तर त्यांनी आम्ही मनुष्य मात्राला पूर्णावस्थेत नेण्याची तयारी करत आहोत, मनुष्य मात्राला पूर्णावस्थेत नेण्याची तयारी करत आहोत. इकडे सुरुवात केली अस्पृश्यता निवारण्याची आणि शेवट म्हणतात आम्ही मनुष्य मात्राला पूर्णावस्थेत नेण्याची तयारी करत आहोत. तर त्यांच्या विचारांची आणि कार्याची जी झेप आहे ती एका अस्पृश्य वर्गापासून ते वैश्विक पातळीवरची आहे. म्हणून ते म्हणायचे अस्पृश्यता निवारणाचं कार्य हे राष्ट्रीय कार्य आहे, असंही म्हणायचे. पण धम्म हा विषय देऊन तर त्यांनी वैश्विक कार्य त्यांनी हातात घेतलं होतं असं दिसतंय ते. आणि जग जर बुद्धाच्या शिकवणीचा अंगीकार करेल तर जगाचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हे सगळं
कशामुळे घडू शकतं. मी आता हे सगळं सगळं त्याचं जीवनपट सगळा आपण इथं पाहू शकत नाही वेळेच्या याच्या अभावी. आपण ते चरित्रामध्ये किंवा इतरत्र दिलेला आहे तो आपण पाहावा. पण त्यातले मुद्दे हे साधारणपणे असे आहेत की त्यांच्या कार्याची व्यापकता जी आहे ती फार मोठी आहे आणि त्याच्या पाठीमागे जी शक्ती आहे ती जागृतीची शक्ती आहे. जगण्याचं ज्याला भान असतं तोच जीवनाला आकार देऊ शकतो. ज्याला जगण्याचं भान नाही, स्वतःच्या जगण्याचं भान नाही, तो समाजाला पण जाग करू शकत नाही. ज्याला स्वतःमध्ये शक्ती नाही तो सामाजिक शक्ती उभी करू शकत नाही. हा जो जागृतीचा गुण आहे हा बुद्धामध्ये परिपूर्ण पातळीवर होता, म्हणून त्यांना सम्यक संबुद्ध म्हणतात, संपूर्ण जागृत. तर हा आपला मुख्य विषय आहे. बाबासाहेबांच्या कार्याचा केवळ उदो उदो करण्यापेक्षा, जय जयकार करण्यापेक्षा, आणि ही गोष्ट बाबासाहेबांनी आवडत नव्हती, केवळ माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझ्या दृष्टीने जी गोष्ट मोलाची आहे ते करण्यासाठी झटा, असं ते अनुयायांना सांगायचे. तर आपण केवळ त्यांची स्तुती आणि जय जयकार करणं पुरेसं नाही. त्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं जे काम होतं ते बुद्ध धम्माचंच होतं. म्हणून बाबासाहेबांची जयंती आणि बुद्ध जयंती ही दोन टोकं एकच आहेत. ते दोन टोकं नाहीत, ते एकच आहेत. ती एकच शक्ती आहे. परंतु या महापुरुषाचा जन्म आणि त्या महापुरुषाचा जन्म यांची जयंती आणि बाबासाहेबांची जयंती आणि बुद्धांची जयंती याच्या निमित्तानं आपण हा 28 दिवसांचा जो कालखंड आहे तो जागृतीच्या कामासाठी समर्पित करणार आहोत. आणि त्याचा आजचा हा पहिला दिवस आहे. हे एक इंट्रोडक्शन आहे. हे काम आपण प्रॅक्टिकली करतच आहोत, परंतु या 28 दिवसामध्ये आणखीन काही सखोल बारकावे आपण त्यातले पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपण पाहूया 28व्या दिवशी आपल्याला काय सापडतं ते. जागृतीची सुरुवात, आत्मभानाची सुरुवात, या देहभानाची सुरुवात, सतीची सुरुवात ही सती समजून घेण्यापासूनच होते, असं आपण परवाच्या वर्गात पाहिलं. परवाच्या वर्गात हा विषय आपण घेतला की आधी सती काय आहे हेच लक्षात घेऊया, आणि आपण सतीचा आणखी पुढचा विषय असं मला आता वाटायला लागलं. भान काय आहे, आपण भानावर जगतो का, आपल्याला आपण जागृत आहोत का, जागृती हा विषय तरी आपल्या आजूबाजूला असतो का, हे आधी पाहावं लागेल. आणि मग कसं जागृत व्हायचं, त्याच्यासाठी काय प्रॅक्टिस करायची, काय साधना करायची, हा पुढचा प्रश्न आहे. काय करायचं म्हणजे टार्गेट, उद्देश, काय करायचं हे आधी समजलं पाहिजे, मग कसं करायचं हा पुढचा प्रश्न आहे. आणि ते करण्यासाठी मग काय काय कोणकोणत्या टप्प्यानं, कोणकोणत्या पायऱ्यांनी आपण पुढे जाऊ शकतो हे आपल्याला पाहता येईल. ज्या पुढच्या गोष्टी आहेत, प्रॅक्टिकल गोष्टी, त्या आपण मला वाटतं गेले 7-8 वर्ष आधीच आपण बऱ्याच माहिती करून घेतलेल्या आहेत. त्याला आपण अनापानसती सुत्ताच्या आधारे जे जागृतीची जी डेव्हलपमेंट आहे, सतीची जी डेव्हलपमेंट आहे, विकास जो आहे, तर विकासाच्या पायऱ्या आपण आधीच माहिती करून घेतलेल्या आहेत. परंतु काही लोकांच्या प्रश्नांवरून मला असं वाटलं परवाला की नाही, आधी सती काय आहे हे समजून घेऊया, जागृती काय आहे हेच आधी समजून घेऊया. आता आपण बाबासाहेबांच्या निमित्तानं जो काही जागृतीचा मुद्दा आपण लक्षात घेतलेला आहे थोडासा, की जागृती ही त्यांच्यातली सगळ्यात मोठी शक्ती होती. म्हणून जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विस्त विजू देता कामा नये. जनजागृती ही त्यांच्या कार्यात मुख्य काय म्हणतात, मुख्य मेख होती. ती स्वतः जागृत असल्यामुळे जनजागृती केली त्यांनी.
स्वतः भानावर असल्यामुळे जनतेला भानावर आणलं आणि मग त्यांच्यातून ती शक्ती निर्माण केलेली आहे. ती शक्ती अन्यायाच्या विरुद्ध लढायला उभी राहिली. ती शक्ती नसती तर अन्यायाला तोंड देणं शक्यच नव्हतं. याही निमित्तानं आपण जागृतीचा मुद्दा लक्षात घेऊ शकतो. आपलं जे पुढचं काम आहे केवळ 28 दिवसातलंच नाही, पुढचं काम जे आहे या दोन शक्तीने एकत्र आणण्याचं काम आहे. आणि ते काम ज्यांना करायचे, जे आपल्यासारख्यानं ज्यांना करायचे, त्यांना पण जागृतीचा अनुभव घेणं गरजेचं आहे. नाही तर आपण बाबासाहेबांचं काम करू शकत नाही, बुद्धांचं तर अजिबातच नाही. कारण तेवढी क्षमता पाहिजे ना, तेवढी ताकद पाहिजे ना, तेवढी समज पाहिजे ना. ती नसेल तर काय काम करू शकणार आपण. हे निराशेनं आपण हे म्हणत नाही. त्याची जाणीव झाली पाहिजे की आपल्याला नेमकं काय करायचंय आणि हे आपल्या लक्षात आलेलं आहे. याच्याबद्दल मला खात्री आहे. थोड्या लोकांच्या का होईना पण हे लक्षात येत चाललेलं आहे. आपल्या कामाला जो रिस्पॉन्स मिळतो तो मुठभर असू द्या, थोडा असू द्या, पण तो महत्वाचा आहे. आणि महत्वाच्या कामाची सुरुवात नेहमी छोटीच होत असते. मोठ्या कामाची सुरुवात नेहमी छोटीच होत असते. आणि जे काम आधीच मोठं दिसतं ते काम नंतर आपोआप कमी होतं, छोटं होतं. म्हणून अनेक चळवळी, अनेक संस्थाच्या काय म्हणतात खाली येतात. आधीच ग्लॅमरला महत्व देतात, आधीच भपक्याला महत्व देतात, आधीच प्रसिद्धीला महत्व देतात, आधीच नावाला महत्व देतात. आणि त्याप्रमाणे काम करता आलं नाही का ती माणसं त्या संस्था आपोआपच गाळात जातात. असं झालेलं आहे, त्याच्या आधी झालेलं आहे. म्हणून आपल्या कामाचं महत्व आपण कमी समजू नये. आपण जे काम करतो ते बाबासाहेबांचं काम आहे, बुद्धांचं काम आहे. आणि ते काम करायला स्वतःला सक्षम बनवणं हे पहिलं काम आहे. आपण अंडरस्टँडिंगच्या बाबतीत, समज, दृष्टी, अंतर्दृष्टीच्या बाबतीत आपण दुर्बल असू, आपल्याला स्वतःच भान नसेल तर आपल्याला ते काम करता येणार नाही. जयंतीच्या निमित्तानं, बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो की आपण सर्वजण मिळून हे काम पुढे नेऊया. आणि आजच्या दिवशी जागृतीचा मुद्दा अधोरेखित करून या दोन जागृत शक्तींना एकत्र आणण्यासाठी आपण आवश्यक तेवढी धडपड करूया. खूप मोठी धडपड आपल्याला जमणार नाही कारण तेवढी ताकद अजून आपल्याला निर्माण झालेली नाही. आपण तिथल्या तिथेच हातपाय जास्त झाडतो जागेवर. तर आपला ती बुद्ध बाबासाहेबांच्या शक्तीचा एक 1000वा हिस्सा जरी आपल्याला सापडला बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे तर फार मोठं काम झालं. ते आपल्याला करायचंय. त्याची सुरुवात आज आपण केलेली आहे. पहिला दिवस अशा प्रकारे आपण पार पाडलेला आहे, म्हणजे या सत्राचा पहिला दिवस. आता जसं आपण परवा पाहिलं, सांगितलं की हे अनुभव आपल्याला व्यक्तिगत पातळीवर ज्याला त्याला घ्यायच्या आहेत, म्हणजे प्रॅक्टिस करायची आहे, समजून घ्यायचं आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. आणि आणखीन एक मुद्दा त्या दिवशी मी बोललो परवाला की आपले अनुभव आपल्याला शब्दबद्ध करता आले पाहिजेत. म्हणजे डायरी करा आणि डायरीवर आपले अनुभव 2 शब्द असू द्या, 2 ओळी असू द्या, 1 पान भरू द्या, तो नाही महत्वाचा. काय काय प्रॅक्टिस करता करता काय सापडतंय, नोट इट डाऊन.
लिहा, लिहून ठेवा. साध्या शब्दातल्या, फार मोठा आपला साहित्यिक शब्द नाही पाहिजे, साध्या शब्दातल्या काय सापडतं, काय कळतं, म्हणजे आपण आपण काय करतो हे आपल्या लक्षात येईल. दुसरी गोष्ट, जसा आता माझा अनुभव 1986 पासून मी या विषयांच्या डायऱ्या लिहित आलो, नोंदी करत आलो, तर मागच्या ज्या नोंदी पाहून मला थोडस पुढचा मार्ग पण लक्षात येतो की आपण काय करत आलो आणि कुठं कुठं चुकीचे चुकीचे अनुभव, चुकीचे काय म्हणणार, अनुभव चुकीचे नसतात, अनुभव हे अनुभव असतात, परंतु चुकीची पद्धत अवलंबल्यामुळे कसं आपण भरकटलो, हे पण त्या चुका चुका पण मार्गदर्शक ठरतात. चुकांकडे दुर्लक्ष करता कामा नये, चुकातूनच शिकतो माणूस. तर आपल्या नोंदी ठेवा, डायरी लिहा, वही करा काहीतरी, आणि त्या नोंदी ठेवायला सुरुवात करा. उद्या आपण परत उद्या आपण परत 6:30 वाजता भेटणार आहोत. आता बरोबर 7:16 झाले, 7:15 होऊन गेले, 1 मिनिट जास्त झाला आपला ठरल्याप्रमाणे, परंतु आपली थोडी सुरुवात उशिरा झाल्यामुळे आपल्याला थोडस 1-2 मिनिटं मी घेतो. आजच्या या सत्रामध्ये जे जे लोक उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि आपापल्या शहरामधले जे काही आता कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांमध्ये देखील आपल्याला सहभागी होण्यासाठी आपल्याला जायचं असेल, हे मला माहिती आहे, मला देखील जायचं आहे. एक कार्यक्रम तर मी टाळला मागाशी सांगितल्याप्रमाणे, पण दुसरे 1-2 काही कार्यक्रम असतील, भेटीगाठी असतील, ते देखील आजच्या जयंतीच्या निमित्तानं त्या भेटीगाठी पण फार महत्वाच्या असतात, त्याच्यासाठी जावं लागेल. आपण या ठिकाणी थांबूया आणि सर्वांना शुभेच्छा देऊन जय भीम, नमो बुद्धाय.